हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. तर आज आमच्या घरी आहे केळवणचा कार्यक्रम. तर त्यासाठी मी आज केळवणसाठी भाऊ आणि वहिनींना आमंत्रण दिलं आहे. तर छान असं थोडंसं तयारी केलेली होती. मस्त विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवून त्यांच्या जोडा तसा दिसावा, त्यांचे आशीर्वाद घेऊन पुढच्या वाटचालीस लागावं त्यांनी, म्हणून छान असं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवली होती. नंतर मग छान अशी थोडीशी रांगोळी काढली होती. मला काही एवढी रांगोळी येत नाही, पण थोडाफार काढण्याचा मी प्रयत्न करते. मग असं केळीचं पान आणलेलं होतं, त्यावर केळवण असं नाव लिहून घेतलं. जे घरगुती साहित्य होतं त्यातच मी सजावट केली होती. आणि नंतर मग भाऊ वहिनी आले. आपण लग्नाच्या आधी जेवणाला ज्याला बोलवतो त्याला केळवण असं म्हणतात. मग केळवणासाठी भाऊ आणि वहिनींना बोलवलेलं होतं. नुकतंच आता त्यांचं लग्न आहे महिन्यावरती, तर त्यासाठी त्यांनाच बोलवलं होतं. तर छान असं त्यांचं पूजन करून घेतलं, औक्षण वगैरे केलं आणि नंतर मग त्यांना घरात प्रवेश दिला. तर जेवणासाठी आपण नेहमी आमंत्रण देत असतो पाहुण्यांना आणि पुढचं म्हणजे त्यांचा नात्यामध्ये गोडवा असावा म्हणून आपण केळवणला बोलवून गोडधोड खाऊ घालत असतो. तर त्याचसाठी मी पण बोलवलं होतं. छान असं स्वागत केलं. नंतर मग दोघंजणं छान आनंदी आनंदी घरात आले. पहा तर मग अशा पद्धतीने मी स्वागत केलेलं होतं. आणि मग नंतर स्वयंपाक केलेला होता. छान आमरस पुरीचा बेत केलेला होता. मग नंतर सगळ्यांनी मिळून आम्ही जेवण केलं आणि असा झाला आमचा केळवणचा कार्यक्रम. तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि याआधी पुढील येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील का तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा. जोडा कसा वाटला तेही नक्की सांगा. तुमचे भरभरून आशीर्वाद या जोडप्याला द्या. तर असा झाला आमचा केळवणचा कार्यक्रम. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.